नेहमी कोणीतरी सोबत असायला हवंच का? नाही, असं काही नाही आहे. अनेक स्त्रियांना असं वाटतं की मी एकटी राहते, मग मी एकटी बाहेर कशी जाऊ? मी एकटी बाहेर हॉटेलमध्ये कशी जाऊ? सिनेमाला कशी जाऊ? नाटकाला कशी जाऊ? काही गरज नाही आहे कुणाची हो. सगळं एकट्याने करायला शिका. एकटं बाहेर जेवायला जा, फिरायला जा, स्वतःसाठी वेळ काढा. कोणाचीही गरज नसते त्यासाठी. आपण एकटं सगळं काही सांभाळू शकतो हा आपला विश्वास, आपल्याला स्वतःवरचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञान जे असते ना ते वेगळं असतं, पण आयुष्याचा जो अनुभव असतो, आयुष्याचं जे ज्ञान आपल्याला मिळतं, कोण काय म्हणेल, लोक बघतील या भीतीमुळे स्वतःला कधीच थांबवू नका. कधीतरी एकट्याने जगणं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतंच आणि ते येणारच. त्यामुळेच एकटं काही केल्यानंतर सुरुवातीला कदाचित अवघड वाटेल, पण हळूहळू त्यानंतर आत्मविश्वास वाढायला लागतो. मन मजबूत व्हायला लागतं. निर्णय घेण्याची ताकद वाढायला लागते आणि स्वतःसोबत जेव्हा आपण जगतो ना, त्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे एकटं राहणं म्हणजे एकटेपणा नसतो, तर ते स्वतःवर प्रेम करणं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्यासोबत खुश राहता ना, तेव्हा दुसरे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील, याची चिंता आपोआप कमी होते. काय बरोबर आणि काय चूक ह्याकडं आपण दुर्लक्ष करायला लागतो. तुम्हाला स्वतःला एकटं राहायला आवडतं का? तुम्हाला त्याचा काय अनुभव आहे? तुम्ही राहून पाहिलं आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा.